आज ना पास्ता खायचा खूप मूड झाला होता, तर मार्केटवरून पास्ता आणला आणि आता सिलेंडरचं प्रमाण चालू आहे इथे. काय नाही काय सिलेंडर भेटत नाही आहेत, तरी पण आम्हाला गॅसवरच बनवायचं होतं कारण जिभेचे चोचले हो. तर बारकीने खूप आग्रह केला, म्हणजे माझी बारकी बहीण खूप आग्रह केला की माई बनव, मला खायचंच आहे. तर म्हटलं तूच बनव, म्हणून मग तिलाच बनवायला सांगितलं आणि मग तिने हे बनवायला स्टार्ट केलं. तर मी तिला सांगितलं, म्हटलं चीज मॅक्रोनीज बाबा बनव. तर तिने ती चीज मॅक्रोनी बनवायला घेतलं, पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग पास्ता ठेवला शिजवायला. आणि मसाला तर कट करायचा होता, पण तिने विचार केला की आधी मी हे शिजवून घेते. म्हटलं बाई तुला खायची इच्छा आहे तर त्यापेक्षा एक काम कर, सगळे मसाले एकत्रच टाक आणि एकत्रच शिजवायला ठेव. झाकण तर तिने ठेवला होता, पण मी तो काढायला लावला तिला. आणि मग काय, मसाला तिला टाकावाच लागला कारण तो शिजेल कधी, त्याच्यात मसाला टाकणार तू, त्यापेक्षा म्हटलं तू आत्ताच मसाला टाक. तर मग तिने मसाला घेतला, तो पण टाकून दिला. बरं, ह्याच्यामध्ये मिओनीज टाकून पण खूप छान लागते, कारण मिओनीज व्हाईट सॉस वगैरे असतोच ना, व्हाईट सॉस पण टाकून खूप छान लागतो. पण तेवढा टाईम आहे कोणाला, आम्हाला तर खायला लागतं लवकरात लवकर. एकदा बनतंय कधी अर्धा शिजेपर्यंत आमच्या पोटात कावळे ओरडत असतात. म्हणून मग पटापट तिला करायला सांगितलं, म्हटलं लवकर कर. पण पास्ता शिजवायचा काय टाईम जो असतो तो घेतोच, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. आणि मग झाकण वगैरे ठेवलं, मस्त शिजवून घेतला. झाकण काय ठेवला नाही कारण हे टाकला होता, मसाला टाकला होता. मग ते मस्तपैकी झालं.